सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। परम पूज्य महामंडलेश्वर भगवान की जय। मां तपस्विनी माता आई की जय। कलश पूजनापासून कार्यक्रमाला प्रारंभ शुभारंभ आपण करणार आहोत। मंदिराचा कलशारोहण, ध्वजारोहण आणि घंटा स्थापना हाही सोहळा या ठिकाणी कोकणगावच्या नगरीमध्ये पार पडला। अत्यंत असा नियोजनबद्ध आणि उल्हासित असणारा सोहळा आजच्या या सायंकाळी नयनरम्य वातावरणामध्ये जगद्गुरु जनार्दन बाबांच्या पालखीच्या आणि महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांच्या सानिध्यामध्ये आपण सर्व भक्तजन बसले आहोत आणि सुंदर असा सोहळाही या ठिकाणी चालू आहे। प्रथम आपण कलश पूजनापासून या कार्यक्रमाला सोहळ्याला शुभारंभ करणार आहोत की अगदी असा नियोजनबद्ध सर्व कलश एका ड्रेसमध्ये सर्व कलशवाल्या माता भगिनी आहेत की महिषासुरमर्दिनी माताला सर्व देवीच्या रूपामध्ये असलेल्या सर्व कलशवाल्या कुमारिकांचं आणि मातांचं पूजन आपण प्रथम करणार आहोत आणि त्यांच्या कलश पूजनापासून आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात शुभारंभ आपण करणार आहोत। प्रथम या कलशवाल्या माता भगिनींना विनंती की आपण जागेवर कलश घेऊन उभं राहायचं, डोक्यावर कलश घेऊन आणि त्याचबरोबर ज्या नवदुर्गा म्हणून काही कुमारिका या ठिकाणी आहेत जे बाबाची ओम श्री गणेशाय चरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते ऐगिरि नंदिनी नंदित मोदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर कुटुंबिनी धुरी कुटुंबिनी धुरी कृते जय जय हे महिषा
गिरिनन्दिनि नन्दितमोदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्द्य शिरोदिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवधी शितिकण्ठकुटुम्बिनि धुरी कुटुम्बिनि धुरीकृति जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकृपरदिनि शैलसुते किल्लि विषमोशनि घोषरते धनुजनि रोशनि तिथिसुतशोषनि दुरमदशोषनि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकृपरदिनि शैलसुते सुरवरवर्षिणि दुर्धरघर्षुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकृपरदिनि शैलसुते है जगदम्ब मदम्ब कदम्ब वनप्रियवासिनि शिखरि शिरोमणि तुङ्ग हिमालय शुम्भति गालय मध्यगते मधु मधुरे मधु कैटभञ्जिनि रासरते जय जय हे महिषाकृते शिखरि शिरोमणि तुङ्ग हिमालय शुम्भति गालय मध्यगते मधु मधुरे कैटभञ्जिनि रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकृपरदिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकृपरदिनि शैलसुते जय जय हे महिषासुर आणि त्याचबरोबर कलश पूजन या ठिकाणी पार पडलेले आहे. कलश पूजन पार पडल्याबद्दल सर्व भक्तांना अजून विनंती, अजून एक वेळेस हात वरती करून या सर्व कलशवाल्यांचं जोरात टाळ्याने अभिनंदन करायचं आहे सर्वांनी. धन्यवाद. कलशवाल्या मातांनी खाली बसली असेल, सर्व माता खाली बसली आणि कलश पूजनानंतर ह्या ठिकाणी पुढच्याही कार्यक्रमाला या ठिकाणी जात असताना आजच्याही या पर्वकालावर वंदनीय बाबाजींच्या पूजनासाठी या ठिकाणी विनंती करू. आप्पा माऊली बाबाजींची एकमुखान सारे करू जय घोष बाबा पालकी आली आप्पा माऊलींच्या हस्ते या ठिकाणी वंदनीय जनार्दन बाबांच्या मासिक पूजन या ठिकाणी होत आहे. जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की
ठिकाणी अप्पा माऊलींच्या कडकमलाद्वारे बाबाजींच्या पालखीचं पूजन या ठिकाणी पार पडलेले. भाविकांनो, जगद्गुरु बाबाजींचं पूजन पार पडल्याबद्दल अजून एक वेळेस आपल्याला टाळी वाजवायची, हात वरती करायचे सर्वांनी. आणि या ठिकाणी सांगितलं जातं, जर आपण एखाद्या सिद्ध योगी संतांच्या नावाने जर टाळी वाजवतो तर आपल्या इस दुनिया में लोग न जाने किस किस से प्यार करते हैं, इस दुनिया में लोग न जाने किस किस से प्यार करते हैं, मगर बाबा जी के भक्तों प्यार उनसे ही करना जो अपने देश के लिए मर मिटते हैं, जो अपने वतन के लिए मर मिटते हैं. अशाच प्रकारची देशभक्ती प्रत्येकाच्या मनात जाणारी, म्हणून सुंदर असा देशभक्तीपर गीत या संतांच्या पूजनाची चर्चा सादर करीत आहोत. जय बाबाजी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म. हरि ओम हरि ओम हरि ओम. हे धरती को जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. जहाँ परिवार की समोहन है और राधा एक बाला, जहाँ सूरज सबसे पहले आग डाले अपना फेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. भारत माता की, भारत माता की. चोर आल्यासारखा आवाज देऊ नका. अजून हात वरती करायचा आणि भारत मातेचं पूजन झालेले, या ठिकाणी संतांचं पूजन झालेले आणि देशभक्तीपर गीत झालेले. व्यासपीठासमोर बसलेले अलर्जी एक हात वरती करायचे, सर्वांनी हात वरती करायचे आणि भारत मातेचा जय जयकार द्यायचा सर्वांनी. भारत माता की. अजून एक वेळेस प्रयत्न करू. भारत माता की. धन्यवाद. या ठिकाणी सर्वांचा असा बुलंदान आवाज महात्माजींना आनंद देऊन गेलेला आहे. आणि या ठिकाणी या सर्व संतांचा अजून एक वेळ जरा जोरात टाळून अभिनंदन करायचंय सर्वांनी. या ठिकाणी गीत मैफिल गीत ग्रुप या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याच्यामध्ये आमचे सोलांजीचे कलाकार जोडले. म्हणून या ठिकाणी गीत मैफिल आणि सोलांजीवाल्यांचं पूजन या ठिकाणी होईल. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं पूजन स्वामी हृदयानंदजी महाराज त्यांचं पूजन बाकी होतं, त्यांचंही पूजन आजच्या या पर्वकालावर होईल. त्याचबरोबर गुरुकुलचे विद्यार्थी अतुलजी बापू, अतुल बापूंचंही पूजन या ठिकाणी होणार आहे. अतुल बापू या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी पुढील या सर्व पूजनानंतर पुढील सत्संगाकडे आपण लगेच या ठिकाणी जाणार आहोत. अतुल बापूंना विनंती की लगेच पुढील पूजनासाठी आपण या ठिकाणी समोर यायचं. पूजन संतोषजी पिढे कृपया करून आपण वरती यायचंय. अतुल महाराज यांचं पूजन आपल्या हस्ते करण्याचं आयोजन इथे केलेलं आहे. धन्यवाद. अतुलजींचं पूजन या ठिकाणी होईल आणि पुढे प्रथम सत्संगासाठी बापू या ठिकाणी सत्संग देतील. भाविकांनो, गुरुकुलचेच विद्यार्थी सध्या नाशिकला MBA कॉलेजला त्या ठिकाणी आहेत आणि बाबांची सेवा करून त्या ठिकाणी ते MBA ला फर्स्ट इयरला या ठिकाणी आणि त्यांचंच मार्गदर्शन आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. जरा बापूंचं जरा जोरात टाळ्या अभिनंदन करायचं सगळ्यांनी. आणि याच्यानंतर बापूंच्या बोलण्यानंतर पुढे मेन सत्संगाकडे आपण या ठिकाणी जाणार आहोत. जय बाबा, जय महाराज.
बाबाजींचं भजन इथं म्हणू. मला माहिती आहे की तुमच्या हातांना सर्व स्थान देत आहे, पण हात वर केल्याशिवाय देव मिळत नाही. आणि त्यामुळे आपण सर्व की कळ लागल्याशिवाय देवाचं आगमन होत नाही. आणि या म्हणीप्रमाणेच आज बाबाजींचं सुंदरचं भजन इथं घेऊन आपण पुढच्या या कार्याकडे जाऊ. माऊली माऊली जनार्दन माऊली, माऊली माऊली जनार्दन माऊली, जनार्दन माऊली करे तुझे माऊली, संकटकाळी माऊली मोऱ्या भक्तांना पावली. मंदाकिनी माता की जय, आज के आनंद की जय. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूप प्रकट झाला ज्ञानोबा माझा. ज्यांच्यामध्ये रेड्याच्या मुखातून सुद्धा वेद बोलवण्याची ताकद आहे, अशा वंदनीय बाबाजींच्या या पावन सानिध्यामध्ये आज अनेक दिवसात गुरु शिष्यांना काही कमी नाही. एक गुरु का ज्यांनी आपला शिष्य पाहिला, त्याच्या गळ्यामध्ये त्यांनी एक शाल पाहिली आपल्या शिष्याच्या गळ्यामध्ये, आणि गुरु जप करू लागले, शाल जोडी शाल जोडी शाल जोडी शाल जोडी शाल जोडी. शिष्य समजून गेला का गुरुला आपली शाल जोडी पाहिजे, म्हणून शिष्याने काय केलं, गुरुकडे सुद्धा एक घोडी होती. तसं पाहिलं तर शाल जोडी फक्त 20,000ची होती, पण घोडी 40,000ची होती. शिष्याने सुद्धा जप चालू केला, घोडी 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 घोडी. गुरु समजून गेले का याची गोष्ट थोडी कमी रेटची, आपली महागाची. गुरुनं परत जप सुरू केला, तुझं तुला माझं मला, तुझं तुला माझं मला, तुझं तुला माझं मला. आशा नाही कमी नाही, पण माऊली महाराजांकरता एकदा वर हात करून जोरात टाळी वाजून आपण अभिनंदन करू. त्याचा हेतू पवित्र, त्याला ईश्वर सुद्धा सहकार्य करीत असतो. आज आमचे आलेले हे सर्व भक्त परिवार, निफाड तालुका असो, दिंडोरी भक्त परिवार असो, की बघा की ज्यांच्या गाड्यांचे टायर आज बाबाजींच्या कार्यासाठी घासतात, हे खूप महत्वाचं आहे. आणि आज की अनेक दिवसापासून आमच्या या भक्त परिवाराची अपेक्षा होती, त्याची लगातार 3-4 महिन्यापासून महात्माजींना चालू होती की बाबाजींनी आमच्या या विनंतीला मान देऊन या सर्व गोरगरिबाच्या या सर्वांच्या कल्याणाकरता नाशिक मतदारसंघातून लोकसभेसाठी उभं राहावं, ती सुद्धा विनंती बाबाजींनी मान्य केली. बघा का हा फोर्स आपला, तसं पाहिलं तर बाबाजींना काही गरज नाहीये, पण शेवटी भक्ताची इच्छा ही अमाप प्रमाणामध्ये होती की बाबाजींनी या कार्यामध्ये यावं, अशी इच्छा त्यांची नाहीये, ही सर्व भक्तांची इच्छा आहे. आज आपण बघितलं काय खेळ या आजच्या या व्यवस्थेचा चालू आहे. आमच्यासाठी कोणीतरी दुसऱ्यानं काहीतरी करावं असंच आपण म्हणतो. आमच्या मधला एकही जण असं म्हणायला तयार नाही की आम्हीच आमच्यासाठी काहीतरी करायला मी स्वतः उतरल, असं कोणी म्हणायला तयार नाही. ज्या व्यवस्थेला आम्ही येता जाता शिव्या घालतो, ती व्यवस्था दुसरं काही नाही तर आमच्याच ना करतेपणाचं उदाहरण आहे, हे आपण कधी ना कधी मान्य केलं पाहिजे. तर घरातली प्रत्येक गोष्ट ही आपली आहे,
घरामधल्या पडद्याला आग लागली तर विझवतं कोण? आपण विझवतो, बाहेरचा माणूस येत नाही. तसा हा देश सुद्धा आपलं घर आहे. इथं असलेलं प्रत्येक गाव, प्रत्येक शहर, इथं असलेली प्रत्येक वस्तू ही आपलीच घरची नाही. म्हणजे एक निष्काम कर्मयोग आहे का ज्याच्यामध्ये जनतेची निष्काम भावनेनं सेवा केली जाते. पण आजकाल काय चालले, नेता कोणाला म्हणतात? कायद्याच्या कचाटामध्ये न सापडता खाता पेता घरी नेता येईल तो नेता, अशी आजकालची व्याख्या झालेली आहे. पण बाबाजींचं जोरात टाळी वाजून आपण अभिनंदन केलं पाहिजे की आपल्या या सर्व भक्तांच्या विनंतीला मान देऊन आज त्यांनी खरोखर आमच्या सर्वांसाठी हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. शेवटी आदेश देणारे त्यांना बाबाजी आहे. कारण आपली मेन डीपी कुठे बसलेली आहे? पालखीमध्ये बसलेली आहे. आपल्याला कोणताही पक्ष नाही, आपला पक्ष जनार्दन बाबा, आपला दुसरा कोणताही पक्ष नाही. मुके बोलू लागले बाबा तुम्हामुळे, चांगले चालू लागले बाबा तुम्हामुळे, एवढंच नाही तर महात्मांना डोळे आले बाबा तुम्हामुळे. की असं महत्व जे आमच्या गुरुदेवांचे, तेच बाबाजी आपल्या सर्वांना या कार्यासाठी आदेश देणारे. फक्त एवढ्याच आहे की आपण आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी ही निष्ठेनं पार पाडली पाहिजे. बघा काय किती अवघड आहे. मुंबई बॉम्बस्फोट आहेत, संसदेवर हल्ला आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांना आपण विसरण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्या समोर येतात. मुंबईमध्ये जेव्हा बॉम्बस्फोट झाला, एका डॉक्टरची मुलगी त्या बॉम्बस्फोट मध्ये सापडली, जिचा पूर्ण हात त्याच्यामध्ये डॅमेज झाला, पूर्ण जखम झाली हातावर. पण त्या डॉक्टरनी ती जखम 15 दिवस पिकवली. त्या डॉक्टरला त्या मीडियाच्या पत्रकारांनी विचारलं, तुमची मुलगी, तुम्ही ठरवलं तर पहिल्या दिवशी ती जखम संपवू शकत होते, बरी करू शकत होते, पण तरी तुम्ही ती जखम पिकवली का? आता त्या हातावर पूर्ण डाग पडला. तेव्हा त्या डॉक्टरनी उत्तर हेच दिलं की मी ती जखम बरी करू शकत होतो, हे मला मान्य आहे, पण ही जखम जर बरी झाली असती तर ती विसरली असती का आपल्यावर सुद्धा कोणीतरी हल्ला केला होता, या भारतावर सुद्धा कुठून तरी काहीतरी झालं होतं, याचं भान ती विसरून जाईल आणि देशासाठी ती जागरूक राहावी म्हणून मी ही जखम तिच्या हातावर तशीच ठेवली. इतके जागृत आपण आपल्या देशाविषयी. या जगामध्ये दोनच निष्ठा महत्वाच्या आहे, एक गुरुनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा. या दोन्ही निष्ठांपेक्षा या जगामध्ये काही मोठं नाही. आणि बाबाजींच्या या पवित्र निर्णयाचं आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे. मी तर म्हणतो की आजही भक्त परिवार अशा तयारीला लागलाय की त्यांना असं झालंय की कधी 26 तारीख जवळ येते. जोरात टाळी वाजून अभिनंदन या सर्व भक्त परिवारांचं केलं पाहिजे. फक्त एवढंच आहे की बाबाला जे आपण कबूल करू ती जबाबदारी आपण केली पाहिजे. नाही तर मग बाबाला म्हणायचं, बाबाजी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, मागून गायब. असं काही कामाचं नाही. नाही तर काय, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजकाल पाठीमागचेच कधी पळून जातात याची गॅरंटी नाही. म्हणून आमचे बाबाजी म्हणतात की आपली चिंता क्षणाक्षणाला आहे सद्गुरु जनार्दनाला. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी नाही, मी तुझ्या बरोबर आहे, असा भाव आपल्या सर्वांचा पाहिजे. विनंती एवढीच आहे की आपण जे कबूल करू ते फक्त आपण पूर्णत्वाकडे नेलं पाहिजे. नाहीतर चालूच आहे बुवा, होईल बुवा, असं काही करून चालणार नाही. कारण जनार्दन बाबा सोपे नाही. तुम्हाला माहिती आहे, मी नेहमी उदाहरण सांगतो का एका सासूबाईकडे जावई जेवायला आले. सासूबाईनं मीठ मिरची भाकरी बनवली, पण जेव्हाही वाढायला यायची तेव्हा एकच वाक्य बोलायची, जावई बापू खूप अंतःकरणाने केलं. पिठलं श्रीखंड समजा बर का, भाकरी चपाती समजा बर का, मिरची कोशिंबीर समजा बर का. अशा प्रकारे प्रत्येक वेळेला दर टायमाला जावई बापू प्रेमाने केलं, राग मानू नका, पिठलं श्रीखंड समजा बर का, भाकरी चपाती समजा बर का, ठेचा कोशिंबीर समजा बर का. जावई बापू वैतागले. तिसरी एंट्री झाली सासूबाईंची. परत ते जावई बापू श्रीखंड समजा बर का, चपाती समजा बर का, कोशिंबीर समजा बर का. जावई बापूंनी बाईवर केली, खाडकन ठेवून दिली. म्हणे मामी जस काय मामानीच हाणली असं समजा बर का. तसं तुम्हाला जर एखादा टोला बसला तर म्हणू नका जनार्दन बाबांनाच हाणला बर का, असं होऊ नये. म्हणून एका जोरात टाळी वाजून सर्वांचं अभिनंदन करू.
आपण चालत झालं पाहिजे. आज आपल्याला पुढे बाबाजींच्या सुद्धा प्रवचनाकडे जायचंय. जास्त वेळ काही घ्यायचा नाही, नाही तर काय होईल, एका ठिकाणी एक कीर्तनकार बाबा प्रवचनाला बोलवले, प्रवचन सुरू झालं, 1 तास झाला, बाबा आवरायला तयार नाही, 2 तास झाला आवरायला तयार नाही, 3 तास झाले आवरायला तयार नाही. लोक म्हणे नाश्ता करून येऊ, जेवण करून येऊ, चहा पिऊन येऊ, तरी बाबाचं चालू. शेवटी त्याच्यामध्ये एक चांगले तगडे एक मोठा दंडा घेऊन बाबाच्या समोर येऊन बसले. बाबांनी प्रवचन थांबवलं, विचारलं, म्हणे का रे बाबा, हा काय प्रकार आहे? म्हणे बाबा तुमचं चालू द्या म्हणे, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. मी त्याला शोधतोय म्हणे, यांनी तुमचा कार्यक्रम ठेवला, तो भेटला. तसं माझ्या बाबतीत व्हायला नको. म्हणून एकदा आज आमचे वाटपाडे साहेब असो, डेरे साहेब असो, बघा या निफाड तालुका पहिल्यापासून बाबूजीच्या कारण्यामध्ये कसा आहे, फाड फाड. यांची गाडी कशी आहे, जोरात आहे. आणि अशी जोरात राहावं म्हणून आजची बैठक चार्जिंग करायला आहे. सत्य आहे म्हणून लाईट गेली. एका जोरात टाळी वाजून त्याप्रमाणे त्यांनी 3-4 दिवस इथं या प्राणप्रतिष्ठे बरोबरच या कार्यक्रमामध्ये मंत्र वाचन पुरोहित्व केलं. असे गुरु ज्यांचंही पूजन आजच्या या पर्वकालावर इथं होईल. बघा की त्या पंडितजींचं सुद्धा टाळी वाजून अभिनंदन केलं पाहिजे. की बाबाजी मुली सांगायचे की जर आपल्या देशात डॉक्टर कमी पडले तर दुसऱ्या देशातून आणू, इंजिनियर कमी पडले तर दुसऱ्या देशातून आणू, पण वेद या स्वकष्टामुळे आजचा हा सुंदर असा सोहळा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आज अनेक संत महंतांचे मार्गदर्शनही आपण या ठिकाणी ऐकलेले आहेत. आणि या कार्यासाठी आप्पा माऊलींबरोबर जेवढेही भक्त उपस्थित होते आणि जेवढ्यांनी या ठिकाणी मदत केली त्या सर्वांचा आणि आप्पा माऊलींचा जरा एक वेळ जोरात त्यावर लागू करण्यात आले सर्वांनी. आणि याच्यानंतर गुरुजी सत्संगाकडे जात असताना या ठिकाणी बाबाजींनी या ठिकाणी आदेश दिलेला आहे की वंदनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांच्या वतीने स्वामी जनेश्वरानंदजी महाराज या ठिकाणी आज मार्गदर्शन करणार आहेत. जनेश्वर महाराजांचं पूजन या ठिकाणी होईल. या ठिकाणी बाबाजींचं पूजन या ठिकाणी होईल. आणि बाबाजींनी या ठिकाणी आदेश केलेला आहे की बाबाजींसाठी जो हार वस्त्र आणि फेटा आणलेला आहे तो हार वस्त्र फेटा या ठिकाणी बाबाजींचंच पूजन करून या ठिकाणी माऊलींचं पूजन आपण या ठिकाणी करणार आहोत. भाविकांनो, महाराष्ट्राची शान असणारा छत्रपतींची प्रतीक असणारा फेटा या ठिकाणी आपण बाबाजींना अर्पण करणार आहोत. कारण की आज शिवजयंती आहे. शिवजयंती आहे आणि आज तेच छत्रपतींचे प्रतीक असणारा फेटा आजच्याच दिवशी हा रयतेचा राजा जन्माला आला होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक जल्लोषपूर्ण जय जयकार आपण या ठिकाणी करू की भवानी मातेच्या आशीर्वादाने काय हरी भवानीचा सोहळा आहे. आणि या ठिकाणी समोर असलेल्या नवदुर्गा या ठिकाणी देवी स्वरूपिणी या ठिकाणी आहे. आणि त्याच भवानी मातेच्या आशीर्वादाने रयतेचा राजा जन्माला आला. आणि त्याच रयतेच्या राजाचे प्रतीक असणारी पगडी या ठिकाणी माऊलींना अर्पण करण्यात आलेली आहे. आज या ठिकाणी विशेष म्हणजे महामंडलेश्वरांना जो फेटा आणला होता तो फेटा आणि तोच शाल आणि तेच हार या ठिकाणी बाबाजींनी त्यांना अर्पण केलेले. त्याबद्दल एक जोरात झाले या ठिकाणी वाजवायचे. धन्यवाद. या ठिकाणी छत्रपतीची जयंती म्हणून एक आवाज तुम्हाला सर्वांना द्यावा जावे. आम्ही म्हणू जय भवानी, तुम्ही जय शिवाजीने म्हणायचं, जय शिवराय. त्यांना आदरपूर्वक काय म्हणायचं, जय शिवराय. या ठिकाणी महाराष्ट्राच्या या भूमीत जन्माला आलेल्या रयतेचा राजाचा आज जयंती उत्सव या ठिकाणी साजरा झालेला आहे. सर्वांनी म्हणायचं जय शिवराय, जय भवानी. काय आवाज, छत्रपतींच्या भूमीत असलेले माणसं असा आवाज दिल्यानंतर आपणच पळतो. आपला आवाज असा पाहिजे, जोशपूर्ण बुलंद असा आवाज या ठिकाणी पाहिजे. अजून एक हात वरती करायचे. शेवटपर्यंत माता भगिनींनी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. जय भवानी. धन्यवाद. सुंदर असा आवाज आपण या ठिकाणी दिलेला आहे.
याच्यानंतर अवनीचंही पूजन महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांचं पूजन म्हणून या ठिकाणी झालेले आणि याच्यानंतर वंदनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांच्या वतीने स्वामी ज्ञानेश्वरानंदजी महाराज या ठिकाणी प्रवचन करणार आहे. ज्ञानेश्वर बाबांना विनंती की जरा इकडे प्रवचनाला शुभारंभ करायचा आहे. त्याचबरोबर आमच्या नाशिकचेही काही भक्तांचा आपलं नुकतंच या ठिकाणी झालेलं आहे. पोरजे साहेब त्याचबरोबर रजेश्वरजी त्याचबरोबर पैठण करता हेही या ठिकाणी आलेले या सर्वांचं पूजन आपण या ठिकाणी काही मातांनी काहींचं पूजन करायचंय आणि पोरजे साहेब आणि रजेश्वरजी यांचंही पूजन या ठिकाणी त्यांचंही पूजन त्या ठिकाणी अण्णांचा या ठिकाणी सर्व भक्त परिवाराची इच्छा आहे की मंदाकिनी मातेचे जे बंधू आहेत त्यांचं पूजन बाबांच्या हस्ते व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे आणि त्यांच्या मातोश्रीचं पूजन पैठणकर त्यांच्या हस्ते या ठिकाणी होईल म्हणून विनंती हा दोन्हीही पूजन सोहळा या ठिकाणी चालेल. विनंती या ठिकाणी दुसरा आहे हा मातोश्रीचंही पूजन या ठिकाणी ताईंच्या हस्ते होईल. वेळीही या ठिकाणी बराच झालेला सर्वांचं जेवण झाले का प्रसाद घेता सर्वांचा प्रसादही या ठिकाणी झालेला आहे म्हणून या ठिकाणी शेवटचं मार्गदर्शन या ठिकाणी मोजून फक्त 15 मिनिटं आपलं वेळ होईल. एक छोट्याशा भक्ती या ठिकाणी भगवान शंकराचा आपण या ठिकाणी घेऊ आणि पुढील सत्संगाकडे आपण या ठिकाणी जाऊ. बोलो बोलो सब मिल ओम नमः शिवाय. धन्यवाद. या ठिकाणी ही या ठिकाणी बोलल्यानंतर आणि त्याचबरोबर माता राणी मंदाकिनी मातेच्या बंधूचंही पूजन या ठिकाणी पार पडलेले हे सर्व आणि त्याचबरोबर आदेश चालून आलेले की फुला माता ही या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही पूजन या ठिकाणी होईल. आणि या ठिकाणी पुढे जात असताना हा सर्व पूजन सोहळा पार पडल्याबद्दल आपण याचं लेट आहे शेवटी हात वरती करून जाणार एक गोष्ट आहे अभिनंदन करायचं सर्व. या ठिकाणी पुढील स्वामी ज्ञानेश्वरानंदजी महाराज पुढील पूजनाकडे या ठिकाणी जातील. संचार प्रदक्षिणविधिः गुरुर्देवो गणेश्वरः गुरुर
विद्याय नियता प्रणता शिवदः जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की परम पूज्य महामंडलेश्वर भगवान की आज या पुण्य आणि पवित्र अशा महान तपस्विनी मंदाकिनी माता त्यांच्या या मंदिराचा जीर्णोद्धार आणि या विश्वाच्या शांतीसाठी जो नव त्यांनी यज्ञ हा चालू असलेला सप्ताह की ज्या कार्यक्रमामध्ये अनेक संत येऊन या ठिकाणी आशीर्वाद देऊन गेले आणि आपण सुद्धा त्यांचा आशीर्वाद ऐकून तृप्त झालेला. परंतु ती या ठिकाणी जगद्गुरु जगद्वंदनीय की जगद्गुरु जनार्दन स्वामी यांचं हे या ठिकाणी भव्य असं पालखीचं स्वागत आणि परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी प्राप्त होत असताना धन्यवाद देऊया या ठिकाणी आप्पासाहेब माऊलींना की ज्यांनी हा योगायोग घडवून आणला. कारण हा सत्संग सोहळा आणि याच्यासाठी घेतलेला परिश्रम अतिशय अतुलनीय आहे. मंदाकिनी मातेचा त्यांच्यावर असलेला आशीर्वाद हा सर्वांसाठी आहे. कारण जेही आप्पासाहेब करतात या गोरगरिबांच्या समस्या ते या ठिकाणी सोडवत असतात. सर्वांना गुण येतो कारण या तपस्वी मातेचं हे ठिकाण आहे. तसेच आज आपले तपस्वी बाबाजी ज्यांचं नाम घेतात तापे यम असं हे बाबाजींचं ज्या नामाचा उद्धार ज्या बाबाचं नामघोष आपण घेतो त्याचंही पाप जळून जातो. हा दुःख शर्करा योग महान तपस्वी मंदाकिनी माता आणि बाबाजींचा हा दुःख शर्करा योग आणि त्याच्यात माऊलींचं आणि बाबाजींचं दर्शन साक्षात आपल्याला होतं हे परमभाग्य आपल्याला. बऱ्याच संतांनी बरेच उपदेश केले परंतु या जागेचा महिमा अतिशय महान आहे की या ठिकाणी जे काही चालतं ते फार होईल ज्ञान या ठिकाणी भरलेलं आहे. तपस्यांची गादी बघा या ठिकाणी हे संत महापुरुष ज्यावेळेस तप साधना करतात त्यावेळेस काहीतरी परमाणू सोडून जातात आणि त्याचं आजही तुम्ही वेरूळ क्षेत्री जर गेले आणि बाबाजींनी जिथं कर्म केलेलं आहे तिथं बघा कुठल्याही प्रकारचा दवाखाना नाही. कोणी आजारी झालं तर दवाखान्यात येत नाही. परंतु तिथली साधी विभूती जर घेतली आणि कपाळाला जर लावला आणि तिथली जी प्रसाद रूपी भाकर असते ती जर प्राशन केली तर आपलं दुःख निवारण होतं. तशीच ही जागा आहे ही जेणेकरून या ठिकाणी माता मंदाकिनींनी तिथं तपश्चर्या करून ही अतिशय पावन केलेली ही भूमी आहे. बाबाजींचं ही प्रवचन परंतु आज या ठिकाणी उशीर झाला असता बाबाजींना असलेले दिवसभराचे आणि आपल्यालाही दिवसभरापासून आतापर्यंत आपण खूप कष्ट सहन करून बाबाजींच्या दर्शनासाठी इथे थांबला. बाबाजी या ठिकाणी आमचे कुमार बापूजींच्या मुखातून म्हणा किंवा आमच्या संतांच्या माध्यमातून जी ही सेवा घडून घेतली ही बाबाजींची सेवा आहे असं समजूया आणि मोठा जय जयकार करूया आणि जेणेकरून तिथूनच आपण दर्शन घेऊ आणि बाबाजींचा आशीर्वाद प्राप्त करू. कारण वेळेचाही अभाव आहे. कारण खूप लेट झालं त्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण कार्यक्रमांचा जितका व्याप होता आणि त्याच्यात आज या महाराष्ट्राचे शिल्पकार ते जे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव असल्यामुळे
पूर्ण गावभर पिंपळगाव बसवर अनेक ठिकाणी जी रस्त्याची ट्रॉफिक होती खूप असल्यामुळे या ठिकाणी येण्यास उशीर झाला. परंतु आपली भक्ती, आपली श्रद्धा, आपले सगळं काही बघितल्यानंतर बाबाजींना सुद्धा राहवलं नाही. बाबाजींना किती वेळ झाली तरी आम्ही इथं पोहोचू आणि सर्वांचं दर्शन घेऊ, मगच आम्हाला ही तृप्ती वाटत. कारण आता साहेबांनी केलेले हे कार्याची पावती म्हणजेच बाबाजी या ठिकाणी आले आणि आशीर्वाद देऊन जातात की आपल्याला सुख समृद्धी शांती प्राप्त हो, हीच या ठिकाणी सदिच्छा प्राप्त करतो आणि माझे दोन शब्दाला पूर्णविराम देतो. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. लक्ष्मीनारायण पूजन या कार्यक्रमाच्या शेवटी करणार आपण भगवू वस्तू त्यांना फार मोठा त्याग करावा लागला. धन्यवाद. अन्नाचंही पूजन या ठिकाणी स्वतः बाबाजींनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि शेवटी या ठिकाणी दिलीप अण्णा माऊली की यांनी एका ग्रस्त आश्रमामध्ये राहून, लक्ष द्या, एका ग्रस्त आश्रमामध्ये राहून या भूमिपुत्रांनी तुकाराम महाराजांप्रमाणे, हा बाबाजींचा संदेश आहे, तुकाराम महाराजांप्रमाणे विश्वशांती निमित्ताने अनेक प्रकारचे परिश्रम घेऊन हा सोहळा संपन्न केला. त्याबद्दल स्वतः महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांनी आपण माऊलींचं या ठिकाणी अभिनंदन केले. जरा जोरात टाळी या ठिकाणी वाजवा. आणि याच्यानंतर आजचा बाबाजींचा एकच संदेश सर्व भक्तांना या ठिकाणी बाबाजींनी स्वतःहून या ठिकाणी लिहून दिलेला आहे. उठा आणि कामाला लागा आणि उठा आणि काम दाखवा. की या सर्वांच्या, आपल्या सर्वांच्या प्रेमाबद्दल बाबाजींनी धन्यवाद दिलेले की आपण सर्वजण बाबाजींची वाट बघत इतका वेळपर्यंत थांबला आणि बाबाजींवर एवढं प्रेम आपण सर्वांनी दाखवलं. त्याबद्दल महात्माजींच्या वतीने अभिनंदन. त्याचबरोबर या ठिकाणी महामंडलेश्वर स्वामी स्वामी समर्थ केंद्रातील, त्याचबरोबर विश्वात्मक स्वामी जमीदास माऊली, महामंडलेश्वर शिवनंदी महाराज, या सर्व संतांचं, कारण या संतांचा फोटो आपल्याला समोर या ठिकाणी दिसतोय आणि या सर्व संत महंतांचं या कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल या सर्व संतांचं जरा जोरात त्याऐवजी अभिनंदन करायचं सर्व. आणि शेवटी या ठिकाणी ध्यानाने या कार्यक्रमाचे सांगता होईल. प्रथम लक्ष्मीनारायणांना या ठिकाणी विनंती, सर्वांनी मोजून 5-5 मागे लावून जाणं सरकायचं. त्याचबरोबर माऊलींच्या ज्या लक्ष्मी त्यांचंही पूजन या ठिकाणी आपण करणार आहोत. ताईंना विनंती की माऊलीच्या लक्ष्मीचं पूजन आई साहेबांनी समोर येऊन पूजनाचा स्वीकार या ठिकाणी करायचंय. त्यांच्या लक्ष्मीचं पूजन या ठिकाणी होईल. आणि या ठिकाणी जे तालुका सेवक मीटिंगसाठी दिंडोरी तालुक्याचे सेवक मीटिंगसाठी आले होते, पण बाबाजींना या ठिकाणी वेळ लागल्यामुळे पूजा करताना घेतला या ठिकाणी आले. कुठेवरती त्यांनी लगेच पुढील प्लॅन करायचंय. सर्व लक्ष्मींनी आपल्या नारायणाचं गंध अक्षर लावून पूजन करायचंय. आधी प्रथम आपण ज्या पद्धतीने लग्नाला उभे राहिलो होतो त्या पद्धतीने एकमेकांकडे तोंड करून उभे राहा सर्व लक्ष्मीनारायण. आणि सर्वांनी आपल्या नारायणाचं पूजन करायचंय. लक्ष्मींनी पूजन केलं. सर्व लक्ष्मींनी आपापल्या नारायणाचं पूजन करायचंय. पूजन करून गळ्यामध्ये हात टाकायचंय आणि आपल्या नारायणाचं साष्टांग दंडवत करायचं. म्हणजे डोकं टेकून दर्शन घ्यायचं सर्वांनी. इथं सर्वांचा हात फक्त कळशाला दिसतो. पूजन या ठिकाणी कोणीच करताना दिसत नाही. आपल्या लक्ष्मीच्या गळ्यामध्ये वस्त्र आणि हात टाकायचे आणि आपल्या
आणि याच्यानंतर आपण ध्यानाकडे आपण येणार आहोत. समोर उभी असलेली फक्त 2 मिनिटं या ठिकाणी आमच्यासाठी अपेक्षित. खाली बसायचं सर्वांनी आणि बाबाजी ज्या पद्धतीने आपल्या समोर बसले त्या पद्धतीने ध्यान हा जीवनामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे. म्हणून या ठिकाणी आपलं ध्यान या ठिकाणी होईल. लक्ष्मीनारायण खाली बसा, जागेवर खाली बसा. समोर उभी असलेल्या मातांना विनंती, कृपया फक्त 2 मिनिटं खाली बसा. शेवटी ध्यान आपण या ठिकाणी घेणार आहोत. सर्वांनी उजव्या मांडीवर डावा पाय पाठीच्या कणाचा. सर्वांचे डोळे मिटलेले, सर्वांचे डोळे बंद. सांगितलं जातं ध्यान सर्व ध्यानी बने. अशा पद्धतीनं गुरु माऊलींचं शेवटचं ध्यान आपण या ठिकाणी घेणार आहोत. उभे असलेले प्रत्येकजण खाली बसतील. लक्ष्मीनारायणाने खाली बसायचे. आपला आवाज आपल्याला ऐका येईल. बॅगमध्ये फडक्या थोडं घ्या ना. मामा इडे मामा इडे इडे इकडून या ना. खाली हा चालेल. हो पार्वती बरे हर महादेव. प्रसाद वाटप आपल्या मंडपाच्या मुख्य गेटवर आहे. जरी पहिल्यांदा सगळ्यांना प्रसाद भेटला होता, पण आपल्या कुटुंबातील बाकी सगळ्यांकरता आणि आपल्या त्यांना प्रसाद घेऊन जायचा आहे. ही प्रथम आजच्या ह्या नवकुंडात्मक शिक्षण यज्ञाच्या या कार्यक्रमाच्या आज प्रमुख उपस्थिती म्हणून आज आपले मंजूरचे महाराज शिवानंदगिरी महाराज हे पण दुपारी आले. त्यानंतर कैलास मठाचे स्वामी संविधानंद महाराज हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी सगळ्या उद्बोधित केलं. त्याचप्रमाणे सगळ्यांचं श्रद्धास्थान जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तर महामंडळीय स्वामी शांतिगिरी महाराज यांनी सुद्धा आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वांना आशीर्वाद दिले. याचबरोबर या कार्यक्रमातील सहभागी झालेले सर्व भाविक यज्ञामध्ये ज्यांनी भाग घेतला ते लक्ष्मीनारायण जोडते आणि यज्ञ सिद्धीस नेण्याकरता ज्या पैठणच्या ब्राह्मणाने शुभरी गुरुजींनी व तुमचं सर्वांचं सहकार्य नेहमी आम्हाला असू द्या हीच माताजींची व परमपूजनीय आप्पाजींची इच्छा आहे. तरी इंगणवेड्याच्या सर्व कार्यकर्त्यांना पुढे एकदा धन्यवाद देतो. बघा कुठलंही काम असो आम्ही त्यांना सांगायचो की करा बाबांना पाणी आणणारे स्टेज धुवारे मंडप होणारे पार्किंग व्यवस्था करारे
कुठलेही काम असो अगदी न करता त्यांनी खूप प्रामाणिकपणे केले. धन्यवाद देतो मी त्या सर्व हिंगणवेड्याच्या आणि चांदुरीचे जे बाळासाहेब भोर, नंदू कालकर व इतर त्यांचे जे मान्यवर होते त्यांचे सुद्धा मी धन्यवाद देतो की या सर्व सहकार्यांनी सुद्धा या विश्वशांती सोहळ्यामध्ये सहभाग घेऊन अगदी अनमोल असं सहकार्य केलं. त्यानंतर अगदी निस्वार्थीपणे त्यांनी सेवा केली. निश्चित रूपाने आणि विभागामध्ये जे कुमार गायकवाड असतील व इतर त्यांचे सहकारी त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा धन्यवाद. या विश्वशांती सोहळ्यामध्ये जे स्वयंपाक विभाग म्हणून आमचे बालदार सरदार मध्ये वसंतराव पवार शिरवाडेवाडी मोक्षे बाबा. त्यानंतर धन्यवाद देतो त्या शूटिंग वाल्या आणि फोटोवाल्यांनी की 5 दिवस सकाळी 7 वाजता ते सर्व हजर राहायचे. या यंत्रवाल्यांची फोटो काढण्यासाठी आमचे ते किशोर शेवकर आणि आमचे स्नेही रमेश दाते गोंडेगावकर. त्याच्यानंतर मी धन्यवाद देतो ज्यांनी हार आणि फुलांची कधी कमतरता भासू दिलेले सचिन गायकवाड, भाऊसाहेब मोरे, समीर गायकवाड. त्यानंतर फटाके व्यवस्थामध्ये ज्यांनी सेवा केलेली असे आमचे श्री सुद्धा सर्वांचे परिचित त्यांनी सुद्धा खूप असं अनमोल सहकार्य केलं. त्यानंतर परत एकदा धन्यवाद देतो संतोष दत्तात्रय गायकवाड, रमेश लक्ष्मण सानप, वसंत निवृत्ती धात्रक, संजय वाळू सानप, प्रकाश निवृत्ती धात्रक, शंकर विष्णू धात्रक, प्रवीण चिंतामण धात्रक, गोकुळ लक्ष्मण धात्रक, सुनील रमेश वाघ, शरद धात्रक, योगेश श्रीधर धात्रक, सुधाम पासून या मध्ये गडबड झाली पण परंतु चांगली सलाह त्यांनी दिली. तू बी सरक बाजू. क्षीरसागर गीत मैफिल त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीप्रमाणे गीत गायनाचं आयोजन येथे केलं आणि सुंदर प्रकारे तो कार्यक्रम झाला. त्यांना त्यांचा पुन्हा एकदा धन्यवाद देतो. एप्रिलला परत हजर राहा आठवणीने. खूपच घेतलं बसून घ्या. समोर पा समोर दिदी पदर थोडं पाठीमाग समोर पा समोर उमेश चौघ समोर बघा एवढा मोठा कमी करून घे. बसतो किशोर पाहून घे. समोर बघा इकडे समोर बघा समोर कोण राहिलाय स्वतंत्र आपला एक फोटो काढ. काय म्हणतो आता आपण जोडा इकडे नका जोडू आम्हाला. हो आपण जोडा. आपण जोडा इकडे नका जोडू आम्हाला. समोर बघा इकडे. समोर बघा समोर बघा समोर मोरे जोडा ना आपण जोडा आपण ना जोड इकडे असं तिरप दादा हात जोड थोडा थोडा समोर बघा समोर बघा समोर बघा. बघा समोर इकडं. आम्ही राहतो पुढं तुम्ही चला समोर. हा घेतला.